नमस्कार, मी अनिकेत. ठळक वार्ताच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नुकत्याच काही दिवसांमध्ये जे आपण पाहिलं तर विधानसभेची निवडणूक येणार आहे आणि या पार्श्वभूमीवर आज आपण बदलापूर शहराविषयी बोलणार आहोत. खरं तर काल परवाचं छोटंसं खेडेगाव आज नावारूपाला येऊन महाराष्ट्राची चौथी मुंबई बनू पाहत आहे आणि याच विषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी असणारे माजी सरपंच सुखदेव गायकवाड सर. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात एकंदरीत बदलापूर शहराचा आढावा, तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबद्दल पक्षाचं आणि त्यांचं कशा प्रकारे अजेंडा असणार किंवा धोरण असणार, एकंदरीतच या बदलापूरच्या विकासाबद्दल, मुरबाड विधानसभेबद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः सुखदेव गायकवाड असणार. सर, स्वागत आहे ठळक वार्तामध्ये. सर्वात प्रथम बदलापूर शहराचं जेव्हा नाव घेतलं जातं, काय गोष्टी तुमच्या डोक्यात येतात? कशा प्रकारे बदलापूर शहराला तुम्ही पाहता सध्या? नमस्कार, मी सुखदेव गायकवाड, माजी सरपंच राटोळी. आदरणीय आमदार किसन कतोरे साहेब यांनी 14 मार्च 1992 साली अंबरनाथ तालुका पंचायत समिती सभापती पदाची सूत्र हाती घेतली. तेव्हापासून अंबरनाथ तालुका आणि बदलापूर शहर या तालुक्याला खऱ्या अर्थाने विकासाच्या कार्याला गती मिळाली. किसन कतोरे साहेबांनी गेली 32 ते 33 वर्षापासून अंबरनाथ तालुका व मुरबाड मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात केली. या अगोदर कोणत्याही प्रकारची कामे या मतदारसंघामध्ये नव्हती. आमदार साहेबांनी मुरबाड मतदारसंघामध्ये आमदारकीची शपथ घेतल्यापासून खरोखरच मुरबाड मतदारसंघ पूर्ण खेडोपाडी हा विकासमय करून टाकला. बदलापूर शहराची सध्याची परिस्थिती आपण पाहिली, लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून झपाट्याने वाढणारं शहर म्हणून बदलापूर शहराचा ओळख होते. वाटतं खरंच की विकास झालाय? कारण आजही जर आपण पाहिलं तर पाण्याची गंभीर समस्या बदलापूर शहराला लागलेली आहे. एकीकडे बारवी धरण आहे, परंतु मुबलक पाणी त्याच्यामध्ये नाहीये आणि बारवी धरणाचं पाणी देखील मुंबईला दिलं जातं. त्यामुळे अनेक नागरिक जे आहेत ते त्रस्त आहेत पाण्यामुळे. त्यातच विजेची समस्या देखील असेल किंवा आमदारांनी म्हटलं होतं की रस्ता जो आहे तो डांबरीकरण मुक्त करून कॉन्क्रीट केलं जाईल, परंतु अजूनही शहरामध्ये अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर खड्डेच पाहायला मिळतात. एकीकडे वाटतं की खरंच मूलभूत प्रश्न जे आहेत ते आपण नागरिकांचे सोडवू शकलो का, की शहर झपाट्याने वाढतंय आणि यंत्रणा थोडीशी अपुरी पडते? एकंदरीत काय वाटतं की काही प्रश्न अजूनही मार्गी लागले नाहीयेत जे लागायला हवे होते इतक्या वर्षांमध्ये? जवळजवळ मुरबाड मतदारसंघामध्ये 90 ते 95% रस्ते कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. पाण्याच्या समस्या मुरबाड मतदारसंघाकडे पूर्णपणे सुटलेल्या आहेत. प्रत्येक गावोगावी, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विविध प्रकारच्या योजना आमदार साहेबांनी राबवलेल्या आहेत. नक्कीच. जर आपण पाहिलं तर काही दिवसांमध्ये जर पाहिलं तर विधानसभेची एक रणधुमाळी पुन्हा एकदा गाजणार आहे. त्यामध्ये महत्वपूर्ण असं जर आपण पाहिलं तर मुरबाड विधानसभा जो आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून किसन कतोरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु आता तुमच्याच मित्रपक्षांकडून असा आरोप केला जातोय की यंदाची सीट जी आहे ती आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून लढवू. तुमचे मित्रपक्षांचे वामनदादा म्हात्रे असतील किंवा सुभाष पवार असतील आता दावा करतायत की आम्ही दोघे जण मिळून 80,000पेक्षा जास्त वोट जे आहेत ते या विधानसभेमध्ये मिळवू. अशा प्रकारचे आता एक कुठेतरी तुमच्याच मित्रपक्षांकडून चॅलेंज केलं जाते. कशा प्रकारे पाहतायत की मित्रपक्षात आता दावा करतायत या उमेदवारी सीटसाठी? कोण काय बोलले हे मला माहित नाही, परंतु आदरणीय आमदार किसन कतोरे साहेब या बदलापूर शहर आणि ग्रामीण मध्ये नक्कीच 1 लाखाच्या पुढे लीड घेतील असं आम्हाला कार्यकर्त्यांना सर्वांना खात्री. नक्कीच. जर यामध्ये मित्रपक्षांचे जे तुमचे शहर प्रमुख आहेत महत्वपूर्ण आता दावे करतायत, जर पक्ष तुम्हाला त्यांना संधी देतोय तर तुमचा पाठिंबा असेल का? प्रत्येक पक्ष मागणी करत असतो, परंतु कोणाला उमेदवारी द्यायचं हा पक्ष ठरवतो. त्यामुळं खऱ्या अर्थाने उमेदवारी आमदार कतोरे साहेबांनाच मिळेल अशी आम्हाला कार्यकर्त्यांना खात्री. शिवसेनेचे नेते जे आहेत अरविंद मोरे त्यांनी एका भाषणामध्ये एक प्रक्षोभक विधान केलं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की आमदार किसन कथोरे यांच्या डोक्यावर पाय ठेवून त्यांना गाडलं पाहिजे
अशा प्रकारे विधानाकडे कशा प्रकारे पाहता? एक जबाबदार नेता जेव्हा एका जबाबदार नेत्याबद्दल अशा प्रकारे स्टेटमेंट करतो, एक भाजप कार्यकर्ता म्हणून काय वाटतं तुम्हाला? कशा प्रकारे तुम्ही विधानाकडे पाहता? आमदार किसन कथोरे साहेबांना कोणी गाडू शकत नाही, कारण आम्ही त्यांच्या शिलेदार एवढे भक्कम आहोत की त्यांना महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेस 3 नंबर मताधिक्याने निवडून आले होते, पण आता ते महाराष्ट्रामध्ये 1 नंबर मताने निवडून येईल असा आमचा सर्व कार्यकर्त्यांचा मानस आहे. नुकतंच लोकसभा निवडणुका ज्या आहेत ते पार पडल्या. खरं तर एक मोठा बदल या भिवंडी लोकसभेमध्ये पाहायला मिळाला. प्रत्येकाला वाटत होतं की कपिल पाटील निवडून येतील, परंतु असं झालं नाही. शरदचंद्र पवारची गटाचे जर आपण पाहिलं तर बाळावा मात्र विजयी झाले. काय नेमकं कपिल पाटील यांच्या पराभवाची कारणं होती तुमच्या मते? कशा प्रकारे कपिल पाटीलचा पराभव झाला? वास्तविक पाहता मुरबाड मतदारसंघामध्ये 29 ते 30 हजार इतका भाजपाला लीड मिळालेला आहे. उर्वरित मतदारसंघामध्ये भिवंडीमध्ये कपिल पाटील तिथे कमी पडले असतील, त्यात आमचा काय दोष? एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं नेमकं कुठे कमी पडलं? कारण प्रचार तर जोरात झाला होता. अशी एकही सोसायटी नव्हती जिथे कपिल पाटील स्वतः गेले नव्हते बदलापूर शहरामध्ये पाहिलं तर, आणि एकंदरीत ग्रामीण पट्ट्यांमध्ये पण. तरीही देखील पराभव झाला. आणि याला असंही म्हटलं जातं की माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचं एक मोठं विधान होतं की पाटलांच्या पराभवाला कथोरे जबाबदार आहेत. त्यांनी असं म्हटलं होतं की आगरी मतं जी आहेत ती बाळावा म्हात्रे यांना पडली पाहिजे आणि कुणबी जी मतं आहेत ती निलेश सांबरे यांना पडली पाहिजे, असं आमदारांनी स्टेटमेंट केलं. आणि त्याचाच फटका जो आहे तो कपिल पाटलाला दिला. तर ह्या मताकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता की हे कारण होतं खरंच? असं काही कारण असतं तर मुरबाड मतदारसंघामध्ये 29,000 चा लीड भाजपाला मिळाला नसता. पुढच्या सेगमेंटकडे बघूया. लोकसभेमध्ये अशा प्रकारचं एक कॅम्पेन केलं होतं की मोदी सरकार ह्यावेळेस जर 400 सीट आली तर संविधान बदलायच्या तयारीमध्ये आहे. तर याकडे कशा प्रकारे पाहता? खरंच जर 400 सीट जर बीजेपीचे आले असते तर संविधान भाजपने बदललं असतं का? हे जनसामान्य माणसामध्ये तो गैरसमज झाला होता, त्यामुळे हा फटका बसलेला आहे. नक्कीच. यालाच धरून असा एक प्रश्न सुद्धा आता सध्या उपस्थित होतोय की बदलापूर शहरात आरोग्याच्या सुविधा ज्या आहेत त्या अपुऱ्या स्वरूपात पाहायला मिळतात. इथल्या रुग्णांना आजही जर आपण पाहिलं तर मुंबई सारखे नायर हॉस्पिटल असेल किंवा केईएम सारखे हॉस्पिटल असतील किंवा टाटा किंवा तलव्याचं जे छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आहे, अशा प्रकारे इतका लांबचा टप्पा जो आहे तो गाठावा लागतोय. कुठेतरी आरोग्याच्या समस्येबाबत अजूनही बदलापूर मागे आहे असं वाटतं का तुम्हाला? 100 बेडचं हॉस्पिटल या बदलापूरमध्ये निर्माण होणार आहे, त्यामुळं मुरबाड मतदारसंघातील जनतेला मुंबईला जाण्याची वेळ येणार नाही. ते कथोरे साहेब इथे पूर्ण करतील, त्यामुळं इथल्या मतदारसंघातील सर्व लोकांना त्याचा चांगल्या प्रकारे लाभ होईल. इथली वाहतूक कोंडीची देखील मोठी समस्या आहे. संध्याकाळच्या वेळेस आपण पाहिलं स्टेशन पासून रमेशवाडीमध्ये येण्यासाठी अर्धा तास रिक्षामध्ये वाट पाहावी लागते. इतका ट्रॅफिकची भयंकर समस्या सध्या बदलापूर शहराला असेल. अनधिकृत फेरीवाले असतील, रिक्षा स्टँडचा देखील वाद मागच्या वेळेस झाला होता. याकडे कशा प्रकारे पाहता की अजूनही वाहतूक कोंडी तशीच्या तशीच आहे? उलट लोक वाढतायत, लोकसंख्या वाढते, फेरीवालेही वाढतायत, रिक्षा स्टँड देखील वाढते, रिक्षावाले देखील वाढतायत. कुठेतरी नियोजन शून्य पडतंय. प्रशासन किंवा आपल्या प्रकारे काय सांगणार याविषयी? कथोरे साहेबांनी मागे 2-3 महिन्यापूर्वी दत्त चौक ते रमेशवाडी बॅरेज रोड पर्यंत उड्डाण पुलाची मागणी केलेली आहे आणि ते लवकरच पूर्णवत होईल. त्यामुळं बाजारपेठेमध्ये होणारी गर्दी कमी प्रमाणात होऊन जाईल. या भविष्याच्या गोष्टी झाल्या, परंतु वर्तमानमध्ये जर पाहिलं अजूनही प्रॉब्लेम जे आहेत तसे तसे. पाण्याविषयी जर पाहिलं तर जलकुंभ असेल, पोशीर धरण असेल, हे तर भविष्यातले प्लॅन झाले. वाहतुकीबद्दल पाहिलं तर समृद्धी महामार्ग असेल, हे भविष्याचे प्लॅन झाले. सध्याचं वातावरण काय? याला तोडगा कसा काढायचा? एवढ्या जनतेला आटोक्यात आणायचं? सध्या पुरेसे पाणी मिळेल असे जलकुंभाचे भूमिपूजन वगैरे झालेले आहेत, ते लवकरात लवकर पूर्ण होऊन पूर्ण बदलापूर शहराला चांगल्या प्रकारे पाणी मिळेल असं कथोरे साहेबांचं शब्द आहे. या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर आपण पोहोचूया. काहीच दिवसांवरती विधानसभेचे वारे पुन्हा एकदा वाहणार आहेत. आमदारकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. भाजपमध्ये जर अंतर्गत आपण पाहिलं तर राम पातकर यांनी देखील सांगितलं की आम्ही देखील आमदारकीसाठी इच्छुक आहोत आणि 99% आमदारकी त्यांनाच मिळेल असं त्यांनी आश्वासन दिले. आणि दुसरीकडे माध्यमांमध्ये देखील अशा वार्ता पसरल्या जातात की आता कपिल पाटील जे आहेत ते देखील आमदारकीसाठी इच्छुक आहेत. तुमच्या मते आमदार कोण असला पाहिजे आणि किसन कथोरे यांनाच का तुम्ही सपोर्ट करतायत? त्यांनाच आमदारकीसाठी तेच का आले पाहिजे असं का वाटतं? कोणी जरी आमदारकीसाठी इच्छुक असले तरी किसन कथोरे
साहेबांशिवाय या मुरबाड मतदारसंघाला पर्याय नाही, कारण त्यांनी मुरबाड मतदारसंघाचा प्रत्येक कानाकोपऱ्यातून विकास केलेला आहे, प्रत्येक समाजाच्या घटकाला विकास केलेला आहे। त्यामुळे या मतदारसंघाला किसन कथोरे साहेबच आमदार पाहिजेत असं सर्व जनतेचा इच्छा आहे। भाजपवर प्रामुख्याने आपण पाहिलं तर मुस्लिम वोट बँक असेल किंवा SC त्यातच बौद्ध वोट बँक असेल यांची नाराजी पाहायला मिळते। भाजप संविधान विरोधी काम करते किंवा हिंदुत्ववादासाठी जास्त फोकस असतं असा देखील आरोप भाजपावरती होतो। अशा जनतेला तुम्ही काय सांगाल, कारण याचा इम्पॅक्ट जो आहे तो मोठ्या प्रमाणात जर आपण पाहिला तर लोकसभेमध्ये पाहायला मिळाला, कारण असा नरेटिव्ह सेट केला होता की भाजप जर 400 पार आली तर संविधान बदलवण्याचं काम करेल। तुम्ही त्या बौद्ध वोट बँक असेल, SC वोट बँक असेल किंवा मुस्लिम अल्पसंख्याक वोट बँक असेल त्यांना काय सांगाल की खरंच भाजप देशद्रोही आहे किंवा भाजप संविधान विरोधी काम करते का, असं आहे का? मुरबाड मतदारसंघामध्ये किसन कथोरे साहेबांना सर्व जाती धर्माचा वर्ग मानणार आहे, त्यामुळे या मतदारसंघामध्ये अशा कुठल्याही प्रकारचा इफेक्ट होणार नाही। किसन कथोरे साहेबांना लोक भरभरून मतं देतील आणि तेच आमदार होणार। जनतेला काय आवाहन कराल की जनतेने किसन कथोरे यांनाच का निवडून दिलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये बदलापूर शहर असेल किंवा मुरबाड विधानसभा असेल याचा विकास जो आहे तो मोठ्या संख्येने पाहायला मिळेल? नेमकं जनतेला काय आवाहन कराल? किसन कथोरे साहेब असे एक आमदार आहेत का ते प्रत्येक गावोगावी, प्रत्येक खेडोपाडी, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक बिल्डिंग मध्ये सर्वांना सुपरिचित असे आमदार आहेत। त्यामुळं सर्व जनता किसन कथोरे साहेबांच्या बरोबर असणार आहे। नक्कीच। तर हे होते माजी सरपंच सुखदेव गायकवाड। अतिशय सविस्तररित्या मोजक्या शब्दांमध्ये त्यांनी अशी ग्वाही दिली की यंदा देखील आमदार जे आहे ते किसन कथोरेच होतील आणि किसन कथोरे आमदार झाल्यानंतर अनेक विकास कामं जी बाकी आहेत शहरांमध्ये किंवा मुरबाड विधानसभेमध्ये ती येणाऱ्या काळात नक्कीच पूर्ण करून जनतेच्या प्रश्नांवर ठाम उतरण्याचं काम जे आहे ते किसन कथोरे करतील यात काही शंका नाही। तुमचाच इतकंच सुखदेवजी, तुम्ही वेळात वेळ काढून ठळक वार्ताशी जे दिलखुलासपणे आपलं मत मांडलं त्याबद्दल आपले देखील धन्यवाद। आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला त्याबाबत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा। तुमच्या काही समस्या असतील, शहराच्या काही विकासाच्या समस्या असतील त्या देखील आम्ही कमेंट माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आम्ही त्या लोकप्रतिनिधींपर्यंत नक्कीच पोहोचवू शकू। धन्यवाद।